विधेयकांचे वादळ, मुख्यमंत्री व पंतप्रधान पद धोक्यात, विरोधकांचा आरोप काय होता, राजकीय परिणाम कसा झाला, सत्ताधिकाऱ्यांचा युक्तिवाद नेमका काय आहे आणि पुढची पायरी काय असणार, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी तन्वी सुनील, न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत आहे। केंद्र सरकारकडून नुकतीच संसदेत 3 महत्त्वाची विधेयक सादर करण्यात आली आहेत। या विधेयकानुसार जर एखाद्या प्रमुख राजकीय नेत्याला जसे मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा तत्सम पदावरील व्यक्तीला कोर्टाच्या आदेशानुसार 30 दिवस तुरुंगात राहावे लागले तर त्यांचे पद आपोआप धोक्यात येईल। विशेष बाब म्हणजे या अटीसाठी न्यायालयाकडून अंतिम शिक्षा होणे आवश्यक नसून फक्त तुरुंगवास झाला तरी पद गमवावे लागेल। तर चला मग पाहूया विरोधकांचा आरोप काय होता। विरोधी पक्षांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे। त्यांचे म्हणणे आहे की ही तरतूद राजकीय गैरलाभासाठी वापरली जाऊ शकते। एखाद्या नेत्याला फक्त आरोपाच्या आधारे तुरुंगात पाठवले तर त्याच्या पदावर गदा येईल। त्यामुळे लोकशाहीत निवडणूक आलेल्या नेत्यांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती निर्माण होते। विरोधकांनी याला ड्रॅकोनियम म्हणजेच कठोर व एकतर्फी कायदा म्हणून केंद्रांवर टीका केली आहे। त्यानंतर राजकीय परिणाम कसा झाला? या विधेयकामुळे राज्यातील मुख्यमंत्री पद सर्वात जास्त धोक्यात येऊ शकते, कारण राज्य पातळीवर विरोधकांनी वारंवार न्यायालयीन कारवाईसाठी अर्ज केल्यास त्या मुख्यमंत्री पदांवर तातडीने परिणाम होऊ शकतो। यामुळे केंद्र राज्य संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे। अनेक तज्ञांचे मत आहे की आरोप सिद्ध न होता फक्त तुरुंगवासामुळे पदावरून हटवणे ही लोकशाही विरोधी पद्धत आहे। आता सत्ताधारींचा युक्तिवाद नेमका काय आहे? केंद्र सरकार मात्र या विधेयकाचे समर्थन करत आहेत। त्यांचे म्हणणे आहे की सार्वजनिक पदावर असणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याच्या चौकशी दरम्यान जबाबदार राहिले पाहिजे। जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून अशी तरतूद आवश्यक आहे। भ्रष्टाचार, सत्ता गैरवापर आणि गंभीर आरोपांपासून राजकारण शुद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे। तर चला पाहूया पुढची पायरी काय असणार। आता या विधेयकांवर संसदेत चर्चा होणार आहे। विरोधक रस्त्यावर उतरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। लोकशाहीतील संतुलन, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय स्वातंत्र्य याचा समन्वय साधत हे विधेयक पास होईल का, की तीव्र विरोधांमुळे बदलावे लागेल, हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।